नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंडलाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर शहरात. देगलूर शहरामध्ये राजकीय गणित आता मोठ्या प्रमाणामध्ये वेग धरत आहेत. आता काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 चे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट. यहाँ पर हमारे माजी नगर अध्यक्ष मुगलाजी सिरसेटवार के संपर्क कार्यालय का पहला यहाँ पर ऑफिस का उद्घाटन मेरे हाथों से किया गया है। ये हमारे देगलूर शहर का पहला उद्घाटन है ऑफिस का। ये एक विजय का प्रतीक है। आज शुक्रवार का दिन है और शुक्रवार का दिन हर धर्म हर जाति में एक अच्छा और नेक दिन समझा जाता है। लिहाजा मैं ये मानता हूँ कि ये इनके विजय का और पार्टी के विजय का, पार्टी के उम्मीदवारों के विजय का एक प्रतीक है। मैं मुगलाजी अन्ना के और पार्टी के जो भी उम्मीदवार यहाँ खड़े हुए हैं उन सब के कामयाबी के लिए आप सब लोगों से और देगलूर के शहरवासियों से विनती करता हूँ, क्योंकि मुगलाजी के दौर में इन्होंने जो हर धर्म हर जाति के लिए जो भी कारनामे किए हैं और यानी कि जैसा कि अभी कहा गया है कि बतकम्मा जो एक हिंदू समाज का खास करके जो अनुसूचित जाति जमाती के लोग हैं उनका एक पुराना एक जो है उनका एक ये था यानी कि धार्मिक यानी कि परंपरागत उनका एक ये था, वो जो है ना वो लुप्त हो जा रहा था, लेकिन उसको इन्होंने एक तरीके से फिर से जिंदा किया और उसके अंदर जो है इनाम वगैरह रख के वो सब वो पुरानी परंपरा को जो है ना जागृत किया। वैसे ही बहुत सारे काम जो है ना धार्मिक काम के साथ साथ मुसलमानों के कब्रस्तान का भी काम किया इन्होंने। मुसलमानों के 7 कब्रस्तानों के लिए फंड्स जमा करके लाए और उससे आज जो है ना मुसलमानों के कब्रस्तानों की जो है वो बाउंड्री वाल्स का काम होगा और उसकी हिफाजत होगी। ऐसा हर धर्म के लिए शिवाजी पार्क के लिए, शिवाजी के पुतले के लिए और उसके आगे जो भी यानी कि जो शूरवीर है जो देश के जो है ना अम्बेडकर का है, वो ऐसे इनके लिए भी जो है ना उन्होंने काम किया, उसके लिए भी फंड्स वगैरह लाए। लेकिन ख़ास बात अभी मैं एक बोलना चाह रहा हूँ कि इन्होंने देगलूर शहर के, देगलूर के अतराफ के नौजवानों के लिए जो काम किया है वो हाँ अभ्यासिका की कोचिंग क्लासेस का काम जो किया है वो लाखों में एक काम है। उसमें नौजवान बच्चे देगलूर शहर के जो सुशिक्षित बच्चे हैं वो अपना भविष्य बनाने के लिए, नौकरी के लिए वो वहाँ पर कोचिंग लेंगे और वो कोचिंग के बाद वो जो है अपने अपने भविष्य बनाने के लिए वो सर्विसेज के लिए, नौकरियों के लिए वो काम जाएंगे। वरना इसके पहले हमको हमारे नौजवान बच्चों को कोचिंग के लिए नांदेड़ औरंगाबाद जाना पड़ता था, लेकिन आज वो देगलूर में कोचिंग लेके कई बच्चे जो है ना नौकरियों पर लगे हैं, उनका भविष्य बना है। इसके लिए मैं जो है मुगला जी को मुबारकबाद देता हूँ और इनसे ऊपर वाला ऐसे ही लोग जनता के और नौजवानों के, हर धर्म हर मजहब के, हर जाति के लोगों के अच्छे काम लेने का जो ना ये कोशिश होगी, ये मैं उनके लिए दुआ करता हूँ। और साथ ही हमारे देगलूर शहर के मेरे साथी मशनाजी नीलमवार जो थे, जिनका जो है ना देहांत हो चुका है, मेरे साथ उन्होंने जो है ना बहुत वक्त गुजारा। मेरा वो एक छोटे भाई के जैसा काम करता था मेरे लिए। तो उसकी पत्नी जो है वो नगर अध्यक्ष पद के लिए खड़ी हुई है और उसने भी जो ना कांग्रेस के साथ किया गया है। और ये कांग्रेस में आके हम जो है मूलतः हम राष्ट्रवादी के थे, लेकिन राष्ट्रवादी में फूट होकर अजीत पवार ग्रुप में चले जाने से हमारे कुछ लोग हमने कांग्रेस को पसंद किया, क्योंकि देगलूर शहर जो है एक समाजवादी विचारधारा का शहर है और कांग्रेस भी एक समाजवादी विचारधारा रखने वाली और सेकुलर पार्टी है। इसलिए हम लोगों ने अजीत पवार ग्रुप में नहीं जाकर हम लोगों ने कांग्रेस में शिरकत करके, कांग्रेस में शरीक होकर मुगलाजी अन्ना के साथ में और कांग्रेस के लोगों के साथ में हमने ये इलेक्शन लड़ाने का तय किया। और इसलिए मशनाजी नीलमवार की पत्नी, धर्म पत्नी जो है मनोरमा, उसको नगर अध्यक्ष पद का उम्मीदवार बनाया गया है और उसके बेटे को भी खड़ा किया गया है। तो मुझे ये कहना है कि देगलूर शहर में कांग्रेस की जानिब से जो उम्मीदवार खड़े हुए हैं हर जगह पर, उन लोगों को चुन के देने की देगलूर शहर के लोगों की जिम्मेदारी है। और उस तरीके से
जी नीलमवार की पत्नी के, उसके बेटे के, मोगला जी अन्ना के जो काम करने वाले लोग हैं, इनके हाथ मजबूत करना है। और देगलूर शहर का विकास के साथ साथ नौजवानों के लिए, काम करने वालों के लिए भी जो है ना, आपको देगलूर शहर के लिए लोगों को चुन के देना है। मेरी ये विनंती है। बस इतनी विनंती करते हुए मैं जो है ना, आप लोगों से एक बार शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोग यहाँ जमा हुए और हमारी बातों को सुना आप लोगों। साठी यांची बैठक झाली की बाबा आपण कोणत्या पक्षात जावं असे जी या ठिकाणी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मला बोलवण्यात आलं आणि काकांनी म्हणले की बाबा आजचा काँग्रेस पक्ष आणि आमचा विचारधारा दोन्ही समाजाची विचारधारा असल्यामुळे आपण या ठिकाणी एकत्र लढा देऊ आणि या ठिकाणी ठरल्याप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्वांनी प्रवेश केला आणि ठरल्याप्रमाणे काकांनी म्हणले की बाबा आम्हाला आमचे लोकनेते कैलासवासी मठाजी नीलमवार त्यांच्या धर्मपत्नीला आपण तिकीट द्यावं आणि आम्ही एका शब्दात तयार झालो आणि या ठिकाणी एकजुटीने आम्ही सर्वजण या लढत आहोत। तर आम्हाला म्हणजे सांगायचं आहे की बाबा कैलासवासी मठाजी नीलमवार यांनी देगलूर शहरासाठी बरंच काही दिलेलं आहे आणि स्वतःचं आयुष्य, उभं आयुष्य त्यांनी आपल्या समाज कार्यासाठी त्यांनी लावलेलं आहे। आपण पाहत आहात की गणपती असो, अनेक विसर्जनामध्ये त्यांनी काम करत होते आणि हे आपण विसरता कामा नये। अशा लोकनेते कैलासवासी मठाजी नीलमवारांची धर्मपत्नी आणि मनोरमा नीलमवार आज या ठिकाणी उभा टाकलेले आहे। आपण देगलूर शहरामध्ये मागच्या काळामध्ये एका माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला सर्वांनी आपण सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं मागच्या वेळेस हाच परिस्थिती होती, एका धनशक्ती विरोधात जनशक्ती लढाई होती। मागच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी जे दिवस रात्र मेहनत करून माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला तुमच्या खुर्चीवर बसला, त्या खुर्चीचं न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण तुम्ही पाहिलात की जेवढे आज नगरपालिका सुरुवातपासून पाहिलं की नगरपालिकेचं आज एवढं मोठं बिल्डिंग वरचं भाग सुंदर दिसण्यासारखं आपण केलो। त्याच्यानंतर थोडं समोर आल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलो, त्याच्यासमोर वाल्मिक चौक आपण त्या ठिकाणी उभारलेला आहे। थोडं समोर आल्यानंतर आपले आमचे लोकनायक बिरसा मुंडाची त्या ठिकाणी जागा नियोजित केलेलं आहे। थोडं समोर आल्यानंतर नामदेव महाराजांचा चौक आहे आणि थोडं समोर आल्यानंतर भगतसिंग चौक आहे। थोडं समोर गेल्यानंतर आपले अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। इकडे गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण उभारण्यात आलेला आहे आणि या देशासाठी बलिदान दिलेले कॅप्टन अब्दुल हमीद मार्ग यांचं या ठिकाणी त्या स्मारक उभारलेलं आहे आणि पोलीस स्टेशनसमोर आपण हुतात्मा मार्ग त्या ठिकाणी हुतात्मा चौक त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जिजाऊ चौक असेल, सेवालाल चौक असेल आणि असे अनेक काम आपण या ठिकाणी केलेलं आहोत। आणि आपण बघितलं की मागे बदकामा सण हा आपण लहानपणी खेळत होतो, आपण छोटे छोटे बहीण भाऊ आम्ही खेळत असताना अगोदर पोळाला जेव्हा गायीच्या शेणापासून आपण बदकामा सण चालू करत होतो आणि जेव्हा थोड्या दिवसानंतर आम्ही छोटे छोटे लेकरं आम्ही खेळत असताना आम्ही जुन्या नगरपालिकेमध्ये आता भारत 83 समोर एक वाल आहे, त्या वालमध्ये आपण बदकामा सोडत होतो आणि त्या ठिकाणी डबे वगैरे त्या जुन्या नगरपालिकेमध्ये आपण खात होतो। पण त्या काही वर्षानं त्या तो बदकामा आमची बहीण त्याला लोप पावत होतो किंवा कमी प्रमाणात चालू झालं। तेव्हा सर्व आपण सांस्कृतिक कार्यक्रम हा बहुजनाचा कार्यक्रम असेल आणि त्या तेलंगणा आणि महाराष्ट्र आपण बाउंड्रीवर असल्यामुळं आज हे बदकामा हा सण आमची बायलेक या समजलं जाते आणि ती बायलेक आहे। त्यासाठी देगलूर शहरामध्ये मी पहिल्यांदा जेव्हा बदकामा सण साजरा केला तेव्हा आमची कमीत कमी 150 ते 200 आमची माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होती। पण तेव्हा सर्वांनी म्हणते अरे बाबा एवढं मोठं तू केला पण आज खूप 20 मुलं आमची माता भगिनी पुढच्या वेळेस बघा असं वाढत गेल्या 7 वर्षामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम हे लोक बदकामा तयार करून आपण बदकामा तयार केल्यानंतर पहिले आपण विसर्जन कुठे करतो ते आपण विसर्जन झाला होता आपल्या जिल्हा परिषद कन्या शाळा आहे बघा, त्या ठिकाणी डबक्यामध्ये आपण एक घाण पाण्यामध्ये सोडत होतो की मी कॉलेजला जात असताना बघत होतो की बाबा आपली एवढं मोठं बदकामा देवी आहे, त्या खराब पाण्यामध्ये आपण बदकामा सोडत आहे। त्याच्यासाठी आपण आला सुंदर नदी काठाला आपण फेरफुलाव काही त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठं आज तेलंगणामध्ये सुद्धा आपल्यासारखं बदकामा सण होत नाही। हैदराबादमध्ये होते तर फक्त देगलूरमध्येच हा बदकामा सण साजरा होते आणि आपण तुम्ही सर्वांनी डोळ्याला पाहिला की त्या ठिकाणी आपण कार्यक्रम आणि मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं की गणपती विसर्जन असो किंवा दुर्गामाता विसर्जन असो त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती
आणि आज मी खुर्चीवर बसल्यानंतर त्या ठिकाणी दुर्गा माता असो की गणपती असो की पूर्ण ट्रेनद्वारे आपण गणपती दुर्गा माता कोणाला त्रास न होता रात्री 12 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत मी स्वतः नदीच्या कडाला राहून दुर्गा माताचे विसर्जन करण्याचा त्या ठिकाणी मी लहानपणी बघत होतो की जेव्हा आपण दुर्गा माता विसर्जन करून जेव्हा आम्ही परत येत होतो तर आमच्यासोबत एक 50-100 मुलं आमच्यासोबत राहत होते. तेव्हा हॉटेलमध्ये पोहेचा असं ढीक बसले होते, बरेच लोक पोहे खात होते. पण त्या काळामध्ये आमच्या खिशामध्ये पैसे नव्हते, राहत नव्हते. आम्ही म्हणजे एका गरीब कुटुंब असल्यामुळं तेव्हा आम्ही सर्वजण जीव घट करून आम्ही घरी येऊन झोपतो होतो. पण आमच्या आता ती परिस्थिती आपल्याला सगळ्यांना कोणाला येऊ नये म्हणून त्या ठिकाणी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चहा फराळाची व्यवस्था आपण आपल्याकडून केलेलं आहे. आता अनेक उदाहरणं आहेत. छोटे जेवढे समाज आहे म्हणजे न्हावी समाज असेल, कुंभार समाज असेल, म्हणजे धोबी समाज, असे अनेक समाज आहेत छोटे छोटे की त्यांनी जागा घेऊ शकत नाही. आपल्या लोकांना सुद्धा आपण या समाज नगरपालिकेत जागा देऊन त्या ठिकाणी सभागृह बांधण्यात आलेले आहे. आणि आपलं देगलूर शहरामध्ये नगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच आपण रमजान महिन्यामध्ये असेल, गणपती असेल, दुर्गा माता असेल, रमजान मध्ये जेवढे सदर आपले आहेत सगळ्यांना इमाम सदरना आम्ही नगरपालिकेत बोलून आपल्या मस्जिदीमध्ये काय प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहे, हे माझ्यापासून नगरपालिकेच्या आपल्या काळापासूनच सुरुवात झालेली आहे की त्यांचे सत्कार करणं, त्यांना विचारणं की बाबा आपल्याला काय काय प्रॉब्लेम आहे ते आपण पूर्ण करण्याचं काम आपल्या या ठिकाणी केलेलं आहे. आणि कब्रस्तानचं काम सुद्धा या ठिकाणी कब्रस्तान काम केलेलं आहे. आणि आपलं सार्वजनिक समस्यांमुळे रस्ता सुद्धा छोटा होतो त्यानं सुद्धा काम केलेलं आहे. आणि आपल्याला जे मुलं विद्यार्थी आहेत की जे नांदेडला जाऊन पुण्याला जाऊन MPSC UPSCचे क्लास करू शकत नाही, ज्या ठिकाणी 5,000 ते 10,000 रुपये रूम भाडं आहे आणि ज्या अभ्यास करतो तिथं 2-3 हजार भाडं आहे, तर आपल्याला न परवडणारा जे होतं त्यासाठी मी निवडून आल्यानंतर आपल्याला आपली परिस्थिती जास्त गेली, काही लोकांची परिस्थिती आपण जाऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. आणि आपल्या गरीब कुटुंबातले एक 46 मुलं मुली आज क्लास 2 क्लास 1 या ठिकाणी झालेले आहेत. आज आमच्या एका निंबोला छोटं किराणा दुकान बसणारा मुलगा या ठिकाणी आज अनेक उदाहरण आहेत की अभ्यासिका चालू केल्यापासून आपण विद्यार्थी घडवण्याचं काम करतो, समोरचं पार्टी विद्यार्थी बिघडवण्याचं काम करते, हे आपल्याला ठामपणे सांगावं लागेल. त्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात. मला सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा प्रभाग न सोडता आणखी माझी स्वतःची पत्नी आहे कंदरकर साहेब ते स्वतः थांबलेले आहेत. आणि कैलासवासी मतदार नीलमर साहेब यांची धर्मपत्नी मातोश्री मनोरमा नीलमर ताई यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आपण या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. पण आपण या वार्डापुरतं आपल्या प्रभागापुरतं आपली ताकद नाही. इथं असणार एक माणूस 1000 मताचा माणूस या ठिकाणी आपल्यापाशी आहे. तर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपले मित्र असतील, पाहुणे असतील, ज्या ज्या भागामध्ये, तरी आपल्याला हात जोडून विनंती आहे की हे सगळं आपण फिरल्यानंतर 2 दिवस 3 दिवस आपलं शेवटचं टाईम जाऊ सगळ्याला सांगू का की कुठेही असो 3 पंजाशिवाय आपल्याला बराय नाही आणि 3 पंजाला मतदान करावं असं मी सर्वांना हात जोडून सर्वांचं मी आभारी आहे. आताच आमचे मार्गदर्शक क्षेत्रांना आवडाचा नाही आता आलं.